नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण क्लास 10 चे ग्रामर्स रूल्स बघूया। तर प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं फर्स्ट क्वेश्चन आहे, 3x minus 4y equal to 10, 4x plus 3y equal to 5। तर लक्ष द्या, हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे। तर सुरुवातीला काय करावं लागेल, सोल्यूशन 3x minus 4y equal to 10 compare with a1x plus b1y equal to c1। we get a1 equal to x चा कोएफिशिएंट बघा, x चा कोएफिशिएंट 3 आहे, x चा कोएफिशिएंट a1 आहे, मीन्स a1 ची व्हॅल्यू 3। सिमिलरली y चा कोएफिशिएंट बघा, b1 आहे, इथाने -4 आहे, b1 ची व्हॅल्यू -4 आणि c1 ची व्हॅल्यू 10 मिळाली। त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन घ्या, नाउ 4x plus 3y equal to 5 compare with a2x plus b2y equal to c2। we get a2 equal to x चा कोएफिशिएंट घ्या 4, तो y चा कोएफिशिएंट घ्या b2 equal to 3 आणि c2 equal to 5। त्याच्यानंतर नाव d बरोबर a1 b1 a2 b2। हा डिटर्मिनंट मध्ये a1 b1 ची व्हॅल्यू पुटअप करा, a1 ची व्हॅल्यू 3, b1 ची व्हॅल्यू -4, a2 ची व्हॅल्यू 4, b2 ची व्हॅल्यू 3। 3 into 3 9 -4 into 4 -16, 9 plus 16, 9 plus 16 25। आपल्याला d ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 25। त्याच्यानंतर dx काढू, dx चा फॉर्म्युला काय आहे, x चा कोएफिशिएंट सोडून घ्यायचं, c1 b1 c2 b2। काय होणार, c1 ची व्हॅल्यू किती आहे, 3 मिळालेली आहे, b1 ची व्हॅल्यू -4, c2 ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 5, b2 ची व्हॅल्यू 3। 10 3 जा 30, माइनस साइन देऊ, -4 5 जा -20, 30 माइनस माइनस प्लस 20, 30 प्लस 20 50। dx ची व्हॅल्यू आपल्याला 50 मिळाली। त्याच्यानंतर आपल्याला dy ची गरज आहे, dy बरोबर काय होणार, y चा कोएफिशिएंट सोडून घ्या, a1 c1 a2 c2। a1 ची व्हॅल्यू काय आहे 3, c1 ची व्हॅल्यू 10, a2 ची व्हॅल्यू काय आहे 4, c2 ची व्हॅल्यू 5, 4 5। 3 into 5 15,
minus 10 into 4, 40. 50 minus 40 minus 25. dy ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? minus 25. Now we know that आपल्याला माहिती आहे x चा फॉर्म्युला काय आहे? dx upon d. dx ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला? 50 आणि d ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 25. 50 upon 25 किती होणार? 2. x इक्वल टू किती मिळालं? 2. सिमिलरली y चा फॉर्म्युला माहिती आहे dy upon d. dy ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? -25 आणि d ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 25. y इक्वल टू 25 कॅन्सल -1. y ची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळाली. शेवटी लिहायचं द required solution x, y बरोबर x ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 2 आणि y ची व्हॅल्यू -1. दिस इज युअर आन्सर. आता सेकंड क्वेश्चन आहे 4x plus 3y equal to 4x plus 3y minus 4 equal to 0, 6x equal to 8 minus 5y. आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे, तर लक्ष द्या. 4x plus 3y आपल्याला काय पाहिजे आहे? हा जो इक्वेशन आहे a1x plus b1y equal to c1 पाहिजे, त्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणून -4 तिकडे गेल्यानंतर काय होणार? +4. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. सिमिलरली सेकंड इक्वेशन आहे 6x जे -5y आहेत इकडे येऊन +5y आणि इक्वल टू 8 जसे आहेत तसे. इक्वेशन नंबर 2 दिला. आता इक्वेशन 1 काय करायचे? कंपेअर करायचे. कंपेअर विथ कोणासोबत करायला? a1x plus b1y equal to c1. we get a1 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 4. b1 ची व्हॅल्यू काय मिळाली? y चा कोएफिशिएंट बघा. b1 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे? 3 आणि c1 इक्वल टू 4. सिमिलरली याला सुद्धा कंपेअर करू. कंपेअर विथ a2x plus b2y equal to c2. we get काय मिळणार? a2 बरोबर 1 चा कोएफिशिएंट घ्या 6, b2 बरोबर y चा कोएफिशिएंट घ्या 5 आणि c2 बरोबर कॉन्स्टंट टर्म 8. नाउ d चा फॉर्म्युला काय आहे? a1 b1 a2 b2. व्हॅल्यू पुट अप करू. a1 ची व्हॅल्यू 4, b1 ची व्हॅल्यू 3. सिमिलरली a2 ची व्हॅल्यू 6, b2 ची व्हॅल्यू 5. सॉल्व करू. 4 5 जा 20 minus 3 6 जा 18, 20 minus 18 2. d ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळालेली आहे. नाउ आता आपल्याला dx काढावं लागेल. dx चा फॉर्म्युला काय होणार? x चा कोएफिशिएंट सोडून द्यायचं c1 b1 c2 b2.
C1 ची व्हॅल्यू पुटअप करा 4, B1 ची व्हॅल्यू 3, C2 ची व्हॅल्यू 5, B2 ची व्हॅल्यू C2 ची व्हॅल्यू 8 आणि B2 ची व्हॅल्यू 5. सॉल्व करा 4 into 5 20 minus 3 8 जा 24, 20 minus 24 minus 4. dx ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -4. सिमिलरली dy काढू. dy बरोबर काय आहे y चे कोएफिशिएंट सोडून घ्यायचं a1 c1 a2 c2. सॉल्व करू a1 ची व्हॅल्यू काय आहे 4, c1 ची व्हॅल्यू आहे 4, a2 ची व्हॅल्यू आहे 6 आणि c2 ची व्हॅल्यू आहे 8. 4 into 8 32 minus 4 6 जा 24, 32 minus 24 8. dy ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली. नाव त्याच्यानंतर x चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला dx upon d. dx ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला -4 आणि d ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 2. 2 minus 2 जा -4. x ची व्हॅल्यू -2. y बरोबर dy upon d. dy ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 8. d ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 2. 2 4 जा 8. y ची व्हॅल्यू आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली 4. मग शेवटी लिहायचं काय लिहिणार द solution is x, y बरोबर किती मिळाले x ची व्हॅल्यू -2 आणि y ची व्हॅल्यू 4. दिस इज युअर आन्सर. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन x plus 2y equal to -1, 2x minus 3y equal to 12. सोल्युशन बघा x plus 2y equal to -1 इक्वेशन नंबर 1. त्याला आपण कंपेअर करू. कंपेअर विथ कोणासोबत करायचं a1x plus b1y equal to c1. we get आपल्याला मिळणार a1 बरोबर x चा कोएफिशिएंट इथं काही नाही म्हणजे 1 आहे. b1 बरोबर y चा कोएफिशिएंट बघा 2 आणि c1 बरोबर कॉन्स्टंट टर्म -1. सिमिलरली 2x minus 3y equal to 12. इक्वेशन नंबर 2. याला कंपेअर करू. कंपेअर विथ कोणासोबत करावं लागेल a2x plus b2y equal to c2. we get a2 बरोबर x चा कोएफिशिएंट बघा किती आहे 2. b2 बरोबर y चा कोएफिशिएंट बघा -3 आणि c2 बरोबर 12. नाव आता काय करावं लागेल आपल्याला d ची व्हॅल्यू काढावं लागेल. d बरोबर काय आहे a1 b1 a2 b2. हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करू. a1 b1 ची व्हॅल्यू 1 2, a2 b2 ची व्हॅल्यू 2
-3. 1 into -3 -3 minus 2 into 4 -3 -4 -7. डी ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? -7. नाव आता आपल्याला dx ची गरज आहे. dx चा फॉर्म्युला काय आहे? डिटर्मिनंट मधलं x चे कोएफिशिएंट सोडून घ्यायचं. c1 b1 c2 b2. c1 b1 ची व्हॅल्यू काय आहे? -1 2 -1 2. c2 b2 ची व्हॅल्यू काय आहे? 12 आणि b2 ची व्हॅल्यू -3. -1 into -3 plus 3 minus 2 into 12 24 3 minus 24 minus 21. dx ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? -21. आता आपल्याला dy ची गरज आहे. dy बरोबर डिटर्मिनंट y चे कोएफिशिएंट सोडून घ्यायचं. a1 c1 a1 c1 a2 c2. a1 ची व्हॅल्यू काय आहे? 1 आणि c1 ची व्हॅल्यू -1. a2 ची व्हॅल्यू 2 c2 ची व्हॅल्यू 12. 1 12 जा 12 minus -1 into 2 -2 12 minus minus plus 2 12 plus 2 14. dy ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 14. नाव आपल्याला माहिती आहे x बरोबर काय असते? dx upon d. dx ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला? -21 आणि d ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? -7. -7 मायनस साइन कॅन्सल. 7 3 जा 21. x बरोबर काय मिळालं? 3. नाव y चा फॉर्म्युला काय आहे? dy upon d. dy ची व्हॅल्यू किती आहे? 14 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? -7. -7 2 जा -2 जा करावं लागेल. 7 2 जा 20 7 2 जा 40 आणि मायनस साइन ॲजिटेड. y इक्वल टू -2. शेवटी लिहायचं द सोल्यूशन इज x, y बरोबर काय मिळाले? x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -2. राइट दिस आंसर. तर आपले क्रॅमर्स रूल्स चे 3 प्रॉब्लेम झालेले आहेत. क्रॅमर्स रूलला डिटर्मिनंट मेथड म्हणतात. तर हे 3 क्वेश्चन तुम्हाला समजले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.